प्रोत्साहित करत आणि त्यांचे विचारधन श्रवण करून त्यांचा आनंद द्विगुणित करत आजची समिधा या यज्ञामध्ये ज्यांनी अर्चन केली त्या सर्व वक्त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। हरिपाळ दादांनी मुलुकतोफ आपली मैदानामध्ये सर्वांच्या समक्ष ईश्वरार्चनाच्या रूपाने व्यक्त करीत आपल्या सर्वांना जे आवाहन केलेलं आहे की देव अनुसरली याचा आहे, मोक्षमार्गाची वाटचाल ज्या जीवोद्धरण कार्याच्या कार्यसाधनेतून संपन्न होते आहे ती आमच्या देवाची एकमेव खावणी आहे की देव कुणाचा तर अनुसरली याचा। आणि म्हणून अनुसरण हा परमेश्वराच्या उद्धरण व्यापारातला सर्वात मोठा कणा आहे। परमेश्वर जीवाकडे साधेच्या वचनात सांगितल्याप्रमाणे वाट पाहतो आहे। परमेश्वरी तुमच्याकडे वाट पाहतात, फक्त आपण वर इच्छा धरण्याची आवश्यकता आहे। त्या जीवोद्धरण कार्याचा मुख्य कणा श्रीकांतदादांनी आपल्याला स्पष्ट केला आणि सांगितलं की प्रत्येक अवतार आपल्या परीने जीवोद्धरण कार्य करत असतो, परंतु श्री नागदेवाचार्य म्हणतात, येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे तो कहीच नुद्धरे मा नुद्धरेची। ज्याप्रमाणे एखाद्या परिसराची किंवा परिवाराची आर्थिक स्थिती किंवा सामाजिक स्थिती व्यवस्थित नसते तेव्हा सबसिडी देऊन त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी सरकार अनेक योजना त्यांच्यासाठी घेऊन येते। त्याप्रमाणे या कलियुगातल्या जीवासाठी परमेश्वराने आमच्या श्री चक्रधर स्वामींनी देव माझा मी देवाचा येतची मोहरची पुरे अनुसरली याच्या दोनची घडी या पुरेती यासह अनेक सवलती देऊन परमेश्वराला फक्त तू देवा तू माझा आहे आणि मी तुझा आहे हे एका वाक्याने परमेश्वर स्वीकारात पडला। दोन घडिया जरी परमेश्वराच्या स्वीकारात पडल्या तर तो कामाईसासारखा सुद्धा ईश्वरीच्या स्वीकारात पडतो। हा परमेश्वराच्या आमच्या श्री चक्रधर स्वामींच्या जीवोद्धरण कार्यातला सगळ्यात मोठा आपल्या सर्वांसाठीचा एक योग आहे। आणि म्हणून आपण त्याचा जीवोद्धरण कार्यातला श्रीकांतदादांनी जो विषय आपल्यापुढे स्पष्ट केला त्या श्रीकांतदादांना आपण सर्वज्ञांचं जीवोद्धरण कार्य सोडवण्यामध्ये त्यांनी जो पहिला प्रयोग केला की पहिल्या अवतारापासून अनेक अवतारांच्या उद्धरण व्यापाराचा दृष्टिकोन वेगवेगळ्या पद्धतीने आहे, ती सगळी असतीपरी ही अवघड आहे, परंतु आमच्या स्वामींनी ती अवघड प्रक्रिया इतकी सोपी करून सांगितलेली आहे की त्याच्यामध्ये फक्त एथ अधीन होणे आणि म्हणतले करणे एवढीच प्रक्रिया आपली आहे। पुढची प्रक्रिया परमेश्वर करतात। अद्यंती दैवच आहे, फक्त मध्य पुरुष आहे आणि तुम्ही जर त्या कार्याला उभं राहा परमेश्वर सिद्धीला नेतो असं अभयदान आपल्याला त्या सूत्रातून दिलेलं आहे। त्या म्हणजे उत्तरार्धात पूर्वार्ध दडलेला होता आणि पूर्वार्धामध्ये उत्तरार्ध दडलेला होता। हरिपाळ दादांचं आणि श्रीकांत दादांचं आपण या एका विषयाने आपल्या मोक्षमार्गाची प्रवास सुखकर कराल अशी त्यामध्ये आपल्या सर्वांसाठी सदिच्छा व्यक्त करतो की अनुसरण ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतून पुढे जाण्यासाठी आपल्याला स्थानांचा प्रभाव या विषयाचं समितीच्या द्वारे जे एक ज्ञानामृत प्राशन करण्याचं सौभाग्य मिळालं। खरं म्हणजे विजयदादांच्या भाषणांमधला जो परिपक्वपणा आणि पोक्तपणा आपल्याला याच्यामध्ये अनुभवायला मिळाला की एखादा वक्ता चांगला कसा बनू शकतो आणि त्यांची जडणघडण विषयाची त्यांनी केलेली मधमाशीप्रमाणे सगळ्या ठिकाणून संकलन आणि चिंतन याबद्दलही आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया।
इथे मी प्रत्येक वक्त्याचं समालोचन करण्यापेक्षाही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी उपस्थित असतो. त्याही पलीकडे जे चुकतं तेही सांगण्याचा माझ्याकडे मी अधिकार समजतो. ज्या पद्धतीने कृष्णानंदाने आपली एंट्री केली आणि एकच कडवं दोनदा का होईना पण म्हणण्याचा आनंद घेतला. काही माणसं एवढाही तो पुरुषार्थ करत नाही. मुलांना तेवढी भीती वाटते. एकदम अचानक आता इथे एखाद्याला गदी जो माईक पुढे उभा राहिलाच नाही त्या माणसाला तो आत्मविश्वास तयार होत नाही ना. आणि आम्हाला याचा आनंद आहे की खालचे श्रोते वक्त्यांपेक्षा जास्त जाणते आणि त्यातले मर्मज्ञ आहेत. असं असूनही एखाद्या आपल्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला आकार देण्यासाठी जे मोठेपण श्रोत्यांमध्ये असावं लागतं ते आपल्याला या सभेमध्ये जाणवलं जातं. महानुभावांच्या या ज्ञानपरंपरेमध्ये तो व्यक्ती छोटा आहे की मोठा आहे, जाणता आहे की अजाणता आहे, त्यापेक्षाही तो ईश्वरार्चन करण्यासाठी उपस्थित आहे. आणि ती ईश्वरार्चनाची प्रक्रिया कोणाच्याही मुखातून जरी आली तरी ते भगवंताचं स्तुतिस्तवन आहे. आणि त्यामधली जी पवित्रता आहे ती जपण्याची आमची संस्कृती आहे. आणि ही परंपरा ज्ञानामृत व्याख्यानमालेमध्ये आपण सर्वजण अनुभवत आहात. पहिल्यांदाच एंट्री करणारे आमचे ऋतुराज. मला नावसुद्धा म्हणजे अधिकृत आता त्याचं नाव सगळ्यांना माहितीच आहे. परंतु तो ऋतुराज विजापूरकरांनी आपली समिधा इथे या वाक्पुष्पार्चनाच्या रूपाने अर्चन केलेली आहे. एक प्रत्येक पाल्याकडून एवढा एक अपेक्षेसह की त्यांची उठबस, चालणं, बोलणं, उठणं, बसणं, 4 अक्षर तो कमी शिकतोय किंवा 4 अक्षर जास्त शिकतोय यापेक्षा त्याच्या जीवनात कृतिशीलतेनं त्याच्यात जे परिवर्तन अपेक्षित आहे ते प्रत्येक पालकाला, आईवडिलांना आपल्या पाल्याकडून आणि मुलाकडून अभिप्रेत असतं. आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये एखाद्याला खूप लवकर जाणपण येतं, एखाद्याला खूप उशिरा येऊ शकतं. परंतु ही गुरुभावंडे आणि गुरुकुळ हे जे असतं ते माणसाच्या जीवनाला आकार देण्यामधली सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभवत असतं. तुम्ही आईवडिलांपेक्षा त्याचे जे अवतीभोवती असणारे जी मित्र असतात ना ते त्याला जीवनाला आकार देण्यासाठी किंवा भरकटवण्यासाठी पुरेसे ठरतात. आणि म्हणूनच या ज्ञानामृत व्याख्यानमालेमध्ये ही नवीन पिढी या सर्वांगीण विकासाने ईश्वराच्या परमार्गाच्या उपयोगी जावी ही या ज्ञानामृत व्याख्यानमालेतली एक महत्त्वाची आपल्याला उपलब्धी आहे. हे व्यासपीठ आपल्यासाठी दैवदत्त उपलब्ध झालेलं आहे, त्याचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे. आणि श्रोत्यांनी सुद्धा या ज्ञानामृत व्याख्यानमालेतून जे काही अमृतकर मिळालेले आहेत ते तुम्ही चिंतन मंथन करत, आपण त्याचं श्रवण करत, आपण जर त्याला अध्ययनाच्या म्हणजे निधिध्यासनाच्या रूपाने जर ठेवलं तर त्या प्रत्येक विषयातून आपल्याला आत्मज्ञान होईल. आणि आत्मज्ञान झालं तर मोक्ष आहे. आत्मज्ञानाने आपण ईश्वराशी प्रामाणिकपणे आपली चूक कबूल करू शकतो. आणि ज्या वाटेने आपण यशस्वी होत वाटचाल करत आहोत त्याचा आत्मविश्वासही आत्मज्ञान झाले की मोक्ष आहेच. महादाईसला असळक दोषी आत्मज्ञान झालं आणि तिचा उद्धार झाला. जोगऱ्याला हिंसा दोषी आत्मज्ञान झालं आणि त्याचा मोक्ष झाला. आपली चूक आपल्या लक्षात येणे किंवा कोणी निदर्शनास आणून दिली तर ती कबूल करणे हे दुरुस्त होण्याचं पहिलं मूलमंत्रातलं गमक आहे. आणि हे आपल्याला या प्रबोधन व्याख्यानमालेमध्ये एक नवीन आयाम घेऊन रजिताताईंनी आपल्याला एक वेगळा आनंद खेळवला. खेळ खेळू ऐसा की ज्याच्यामध्ये आपण देवाचे आवडतेही होऊ शकतो आणि आपल्याला स्वतःलाही तपासू शकतो. खरं म्हणजे हे सगळ्या जगाला तपासणं सोपं आहे. आजकाल दुसऱ्याला तपासण्यासाठी काही फार तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही आहे. परंतु इथे आपल्या स्वतःला तपासून दुरुस्त होण्यासाठी आपल्या जो 2 मेंदू असतात, तो एक सबकॉन्शियस माइंड ज्याला म्हणतात की जो
एका विशिष्ट टप्प्यापर्यंत त्याचा विचार जर आपण त्याच्यामध्ये स्टोरेज केला तर ते एक इंद्रियांना वळण लागून जातं, आपोआप ती क्रिया आपोआप आपल्या म्हणजे ऑर्डरने होत राहते. आणि म्हणून आपण या व्याख्यानमालेतल्या या सत्रांमध्ये आपण एक चांगला आनंद अनुभवला की जो आनंद आपल्या स्वतःला तपासून आपण आपला उद्धार करू शकू. उद्धरेदात्मनात्मानम आत्मैव यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मन. आपणच आपले मित्र आहोत, आपणच आपला शत्रू आहोत. आणि ही गोष्ट आपल्या सर्वांच्या निदर्शनास येते की आपला आतला आवाज जो बोलतो तो खरा आवाज असतो, पण बऱ्याच वेळा आपण त्या आवाजाला प्रतिबंध करत असतो किंवा इंद्रियांच्या संबंधाने वासनेच्या आहारी जाऊन संकल्प विकल्पाला बळी पडून आपण आपल्या मूळ आवाजाला बदलत असतो. आणि म्हणूनच आपला स्वतःचा आवाज ओळखण्याची जी ठिकाणं आहेत, जसं त्यांनी आपल्याला दाखवलं की निसर्गाच्या सान्निध्यात गेलो, इंद्रियांचा वास आला की हे इंद्रिय जेव्हा बलवान होतात तेव्हा आपली साधना नष्ट होते, विवेक नष्ट होतो, विवेक मावळला जातो. आणि यासाठी आपण इंद्रियांना आपल्या अधीन करणे, यासाठी हा एक सोपा मूलमंत्रातला खेळ आपण खेळला. रजिताताईंसाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करतो. एखादा आता चालू विश्वामध्ये जगत असलेला आपलं आणि जगाचं अंतर अजूनही खूप आहे. बाहेर मोटिवेशनल स्पीकरमध्ये असेल किंवा एखाद्या जीवनात यशस्वी होण्याचं असेल किंवा सायकोलॉजिकल इफेक्ट आपल्यावर पडण्यासाठी आपण बऱ्याच वेळा एखाद्या घटनेमुळे एखाद्या वातावरणामुळे मनोरुग्ण होतो. आणि त्या मनोरुग्णाचा परिणाम होतो की आपल्याला बाहेरचं काही विश्व आहे किंवा बाहेरची काही वास्तवता आहे याचं भान आपण विसरतो. आणि म्हणून या व्यासपीठाने एक चांगल्या पुरोगामी आणि प्रतिगामी विचारसरणीचा संगम ठेवत हे व्यासपीठ आपल्या सर्वांसाठी उपलब्ध ठेवलेलं आहे. पहिल्या वक्त्याने म्हणजे खरं म्हणजे धीरज नाव त्याने सार्थ केलं की त्या शब्दामध्ये स्पष्टपणा, भाषेचा चढउतार, विषयाची मांडणी, विषयाचं आकलन आणि विषयाला न्याय देण्यासाठी केलेली मेहनत, या सर्व गोष्टींमध्ये आपण पाहिले की स्थानांची विविधता आहे. जसं आता तुम्हाला माहिती असेल की कुडी वस्तीचं स्थान सांगितलं, आता आपण सर्वजण सगळे स्थानं करतो. असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की 2 रात्र 1 दिवस किंवा एक रात्र 2 दिवस ज्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य झालेलं आहे त्याला कुडवस्ती स्थान असं म्हणतात. त्याचं आपल्याला एखादं उदाहरण देता येईल की जसं डोडरा आहे, त्या डोडऱ्यालाच स्वामी एकमेव आपल्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे कुडीवस्तीचं स्थान आहे. त्यानंतर तुम्हाला आकार प्रकारांमधला जो आनंद पाहायला मिळाला, आत्तापर्यंत एक 5, 25, 30 वर्षापर्यंत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 80-82 पर्यंत स्थानांची जी ओळखण करण्याची जी पद्धत येते की हे आसनस्थान आहे, म्हणजे मैलाच्या दगडासारखे चौकोनी दगड अशी सुद्धा एक पाषाण की हे आसनस्थान आहे. मग चौकोनी असेल तर ते वस्तीस्थान आहे. म्हणजे त्याच्या आकार प्रकारावरून आपल्याला जी त्यांची मांडणी दाखवलेली आहे. किंवा आपल्याला ज्या ठिकाणी स्थानवंदन करायचं आहे त्या स्थानवंदनाच्या म्हणजे जे लांबी रुंदी आहे त्याच्या आकार प्रकारावरून ते अवस्थान किंवा महास्थान ही जी त्यांची ते चिंतनपर जे अभ्यासपूर्ण स्थान दर्शन ग्रंथांमधून किंवा स्थानपोथीमधून पांडाचं परिमाण आहे. त्या पूर्वीच्या स्थानपोथ्या जर आपण पाहिल्या तर कवीश्वरी स्थानपोथीमध्ये तर त्याचा याहीपेक्षा सूक्ष्म उल्लेख केलेला आहे की किती बाय कितीचं अंतर असावं याचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये आढळतो. एकंदर स्थानाची विविधता, स्थानांचे जे आनंदाचे अनुभव आहेत ते बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही स्थानं आपण त्या स्थानावर पाय ठेवूनही स्थानवंदन करण्याचा अविधी करत असतो किंवा एखाद्या स्थान मात्र पहावे, भिक्षू मात्र भेटावे. काही अवलोकनीय स्थानं असतात किंवा काही वंदनीयच असलेच पाहिजेत असं नाही. आता आपण एखादं स्थान एक वेळा वंदन करून आलेलो आहोत, परंतु त्या स्थानवंदनाची लीळा आता इथं बसून आपण आठवणं हेही स्मरणांत आहे. म्हणजे हे जे वेगवेगळ्या प्रकाराने स्थानाचा आनंद अनुभवायला मिळतो त्याचा व्यवस्थित खुलासा धीरजदादांनी केलेला आहे. त्यांचाही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. नियमांचं आणि विधींचं सातत्य हेच साधकाला तपस्वित्व देऊन जातं.
बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टींमधलं जर सातत्य साधकाचं असेल तर माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो, हे आपण प्रत्यक्ष तयार होत असलेल्या आणि तयार झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पाहतो. त्यापैकी मीनाताईंनी जे जळाशिवाय मीना, म्हणजे जसं पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही, तसं परधर्म हेच माझं जीवन आहे. ज्यांनी आपलं जीवन हे परधर्म हे जीवन सांभाळलेलं आहे, त्यांना परमेश्वर उमटवून देतात. ब्रह्मविद्याशास्त्रांमध्ये एखादा विषय उमटून देण्यामध्ये किंवा त्याची प्रेरणा आपल्याला देण्यामध्ये अदृष्टाचं साह्य असतं किंवा निमित्तांची परमार्गाची प्रसन्नता जोडावी लागते. त्यावेळेस बरोबर ते स्फुरतं, उचित स्फुरणे. जसं स्नेहाच्या ठाई उचित स्फुरतं ना, जसं आता धर्मध्वज, त्याच्यावर त्यांनी ज्या चौफेर चिंतनातून आपल्यापुढे समालोचन करून दिग्दर्शन केलं. खरं म्हणजे मी सुद्धा त्या वेगवेगळ्या एवढ्या अँगलने तो ध्वजाचा विषय आपण आचारांचा, विचारांचा, प्रचाराचा आणि तपस्वित्वासह वेगवेगळ्या पुरुषार्थाचा धर्मध्वज फडकावू शकतो. नव्हे, आपला सर्वांचा तो वसा आणि वारसा आहे, कर्तव्याचा भाग आहे. माझ्या एका कृतीने किंवा माझ्या एका बोलण्याने धर्माला जर एखादं बळ मिळत असेल, धर्म संरक्षित आणि संवर्धित राहत असेल, तर तिथे माझा प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु माझा तिथे धर्म बलवान आहे. या विचाराने प्रेरित होऊन जेव्हा साधक एखादी साधना करण्यासाठी सिद्ध होतो, त्यावेळेस मीनाताईंच्या रूपाने आपल्याला एक धर्मध्वजा सांभाळण्याचा आनंद अनुभवायला मिळतो. खरं म्हणजे ही ध्वजा जी आहे, पूर्वीच्या काळी ध्वज खाली आला की तो पराजित झाला, धर्म उंचावला गेला तर तो अजूनही त्या समोर शत्रू सैन्यांमध्ये आपण पाहिलं की पेशवाईच्या काळात असेल, कुठल्याही कालखंडामध्ये असेल, की शिर धडा वेगळं झालेलं आहे तरीसुद्धा त्यांनी धर्मध्वज सोडलेला नाही. बऱ्याच वेळा तर आपण काय करतो की आपण आपल्या सुरक्षिततेसाठी धर्माचा कधी बळी घेतो. आमच्या धर्मात असं चालत नाही, आमच्या शास्त्रात असं सांगितलेलं नाही. बऱ्याच वेळा त्या क्रिया आपण आपल्या त्रुटीने किंवा आपल्या उणिवेने आपण बऱ्याच वेळा त्या क्रिया करत असतो. जसं आता नपाळतं पाळणे, ही आता नवरात्राच्या कालखंडामध्ये आपण जे बाहेरचं खात नाही, हा जो एक अधोरेखित रेषेने आपल्यासाठी जो संकेत मिळाला आहे, तो आपल्या स्वतःच्या धर्मसाधना सुरक्षिततेसाठी आहे. धर्माने आपल्याला ती ज्ञान जाणीव करून दिलेली आहे. जर डॉक्टर सांगेल तुम्हाला की तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन आहे, तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला अँटीबायोटिक घेऊन स्वतः सुरक्षित राहा. हा काही डॉक्टरने केलेला कायदा नाही आहे. तुम्ही निर्बळ आहात, तुम्ही व्हायरल इन्फेक्शनमध्ये बाधित होऊ शकता. ही परिस्थिती आहे म्हणून डॉक्टरने तुम्हाला तो अपधर्म शिकवलेला आहे. वास्तविक तुमची प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर तुम्ही या सर्व साधना व्यवस्थित सिद्धीला नेऊ शकतात. आणि म्हणून नवरात्र उत्सवांमध्ये बऱ्याच वेळा भीतीपोटी बऱ्याच गोष्टी केल्या जातात. तर ही ज्ञानसभा आपल्याला सांगत असते की तुमचं एक तपस्वित्व सिद्ध झालं पाहिजे. मग ते स्मरणातून असेल, बाहेरचे पदार्थ न खाण्यातून असेल. जसं आता तुम्हाला दाखवलं की इंद्रिय एवढे बलवान झालेले आहेत की वास आला की लगेच तिकडे पळतात, धावंती आना आणि म्हणजे त्या सगळ्या गोष्टींमधले एवढा म्हणजे नुसुद्धा कदाचित बऱ्याच वेळा आपल्याला होतं ते, पण किमान दाखवता तर नाही आलं पाहिजे. म्हणजे वाटतं की लगेच इथे बाहेर आवाज आला, आईस्क्रीम म्हटलं की लगेच तो मूळ स्थितीमध्ये जर बदल होत असेल, पण माझ्यासारखे लगेच उठून बाहेर जाऊन बघतच असेल, हे तर त्याला टाळता येऊ शकतं ना. होणार पदार्थ संबंधी जीवानुसारखा होय, ही मुळात जीवाची स्वरूपगत स्थिती आहे. त्यासाठीच तर आपल्याला इथल्या ज्ञान भक्ती वैराग्यासह सेवा दास्यातून विधी विधानातून आपल्याला इंद्रियांना जिंकायचं आहे. इंद्रिय जिंकणे एवढं काही सोपं नाही आहे, परंतु जरी ही गोष्ट अवघड असली तर सोपी करण्याची जागासुद्धा हीच आहे. आपल्याला आपल्यावर विजय जगावर विजय मिळवणारे खूप पाहिलेत, पण स्वतःला इंद्रिय जीत ज्याला म्हणतात, जसे म्हणजे हे आहेत निळभट्ट दामोदर पंडित आहेत, केशराज व्यास आहेत, विषयाते नासी आणि विषयाते नासीला, या पावित्रतेने स्वतःला जिंकणं ही सगळ्यात मोठी. जगाला जिंकणं सोपं आहे, पण स्वतःला जिंकणं अवघड आहे. आणि हे इंद्रिय एकदा का वशीभूत झाले
की मग ते तुम्ही सांगाल तसं इंद्रिय काम करतात. म्हणजे बऱ्याच वेळा जर त्याला जसं आता घाण वास येते, आता घाण वास येतो ते त्यांचे इंद्रिय काम करणारच आहे. विक्रे मन इंद्रियादी भावे, इंद्रिय विक्रे मनादी भावे, हा मन आणि इंद्रियांचा जो संगम आहे तो बाजूला केला की बुद्धी निश्चयात्मक साधनेतून जर आपण त्याला निश्चित केलं चालतं, तो निसर्ग नियम आहे. पण किमान म्हणतो तरी कशाला की खूपच घाण वास आला. जसं आता बऱ्याच वेळा भाजीत मीठ कमी असतं, सगळ्यांनाच कळतं की, पण एखादा माझ्यासारखा वेळ असतो भाजीत मीठच नाही आज. आजकाल बऱ्याच वेळा मेसेज असतो मोबाईलमध्ये आलेला, ते आता तो ज्यांच्याकडे मोबाईल आहे किंवा जे मोबाईल वापरतात किंवा जे व्हॉट्सअप वापरतात त्यांना सगळ्यांना येतो. पण तरीसुद्धा एखादा तुम्हाला माहीत झालं असं असं झालं, ते रतन टाटा गेले. आता ते गेले ही गोष्ट सांगणे हे आहाच पण झालं त्याचं. त्याला ते सर्वसामान्यपणे त्याला माहिती असतं की नाही हे असं असं झालेलं आहे. म्हणजे इंद्रियांच्या संबंधाने असेल, मनाच्या संबंधाने असेल, या सगळ्यांवर बुद्धीचा जर अंकुश असेल तरच आपण जिंकू शकतो. धर्मध्वजा या विषयावर त्यांनी आपली चांगली समिधा अर्पण केली, त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. ईश्वरी मराठेंनी आपल्या तिचा आवाजही गोड आहे, शब्दफेकही चांगली आहे आणि तिला त्या अर्चन क्रियेमध्ये परमार्गाच्या उपयोगी जात ईश्वरार्चन करण्यामध्ये बळबुद्धी येऊ असं अभिष्टचिंतन या सर्व वक्त्यांसाठी करतो. आणि आपल्या सर्वांना या आजच्या सत्रातून जे जीवनमूल्य मिळालेलं आहे ते आत्मसात करून आपण आपला उद्धार करूयात. धन्यवाद.